नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियंकास किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला तांदळाचे खिचे पापड 5 पट फुलणारे सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया. हे पहा, मी आता तांदळाचे खिचे बनवण्यासाठी 2 किलो रेशनचा जाडा तांदूळ घेतलेला आहे आणि हा आता मी स्वच्छ धुवून 1 दिवस भिजत ठेवणार आहे. आता मी 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. असा चोळून मध्ये म्हणजे ना या तांदळाला जे धूळ किंवा जे तांदळाचं टार्च असतं ना ते सगळं निघून जातं. आणि आता ह्याला मी स्वच्छ धुवून घेते. आता हे तांदूळ स्वच्छ धुतलेले आहे, त्यामध्ये पाणी ओतून 1 दिवसासाठी आपण असेच आता झाकण ठेवून भिजायला ठेवून देऊ. आता हे पहा, आपले तांदूळ 1 दिवस छान भिजलेले आहेत. आता हे मी 2-3 पाण्याने धुवून आहे ना चाळणीत निथळायला ठेवलेले आहेत. चाळणीतून पाणी सगळं निथळलं की लगेच मी एका कॉटनच्या कपड्यावरती हे तांदूळ 5-6 तास चांगले फॅनच्या हवेखाली वाळून घेणार आहे. उन्हात अजिबात हे तांदूळ वाळायला घालायचे नाही आणि वाळल्यानंतर चक्कीमधून मी हे तांदूळ बारीक दळून आणणार आहे. हे पहा, आता आपलं गिरणीतून पीठ हे बारीक मी दळून आणलेलं आहे. आता हे पीठ दळून आणताना ना मी या वाटीने सपाट वाटी साबुदाणा भाजून यामध्ये मिक्स करून दळून आणलेला आहे. आता 2 किलोला मी 1 वाटी वापरलेला आहे. तुमचं जर 4 किलो असेल तर तुम्ही 2 वाट्या वापरा. आता आपण ह्यासाठी खिचे पापड बनवण्यासाठी साहित्य पाहून घेऊ. इथे मी या चमच्यानेच सगळं साहित्य घेतलेलं आहे. पापड खार मी 4 चमचे घेतलेला आहे, मीठ 4 चमचे घेतलेलं आहे, तीळ पण 4 चमचे घेतलेलं आहे आणि जिरं पण 4 चमचे घेतलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. 2 किलोसाठी खिचे पापड बनवण्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे. मी पीठ मोजण्यासाठी ना हे पातेलं घेतलेलं आहे. तुमच्याकडं तुम्ही कुठलंही पातेलं घेऊ शकता आणि त्याने पीठ मोजून घ्या. आपल्याला खिचे पापड बनवण्यासाठी जेवढं पीठ आहे ना तेवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे. म्हणजे ज्या पातेल्याने किंवा तुम्ही कुठल्याही भांड्याने जर पीठ मोजलं ना तर त्याच भांड्याने आपल्याला पाणी ठेवायचं. जेवढं पीठ भरण तेवढंच पाणी आपल्याला आदनासाठी ठेवायचं आहे. आता मी सगळं पीठ मोजून घेते. आपले हे पातेले आहेत ना 2 सपाट भरलेले आहेत पिठाचे आणि 1 गळवट भरलेले आहेत. तेवढंच मी पाणी घेणार आहे. 2 फुल पातेले पाणी आणि 1 एवढंच पाणी घेणार आहे. जेवढं पीठ भरलं तेवढंच तुम्ही पाणी घ्या. आता आपण पाणी घेऊ. त्यासाठी 1 मोठं पातेलं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये जेवढं आपलं पीठ भरलंय ना तेवढंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं 1 पातेलं झालेलं आहे. असं मोजून पीठ आणि पाण्याचं प्रमाण घेतलं ना एकदम परफेक्ट आपले खिचे पापड होतात. तुटत नाही आणि फाटत नाही, चिरटत नाही. तुम्ही पण माझ्या ट्रिकने नक्की खिचे पापड करून पहा. हे पहा, आपले 2 पातेलं आणि 1 गळवट पातेलं पीठ भरलं होतं तर तेवढंच मी पाणी टाकून घेतलेलं आहे. पातेलं घेतलेले छोटं ते पाणी घेतलेलं आहे ना आपल्याला पहिलं ते आपल्याला पीठ वैरण्यासाठी लागणार. आता हे पाणी ना ज्या पातेल्याने पीठ मोजले तेच पातेल्याने मी 1 पाणी एक्स्ट्रा दुसऱ्या पातेल्यामध्ये साईडच्या शेगडीवरती गरम करण्यासाठी ठेवणार आहे. कारण जर आपला जुना तांदूळ असेल ना रेशनचा तर तो पाणी जास्त घेतो. त्यामुळे हे पाणी लागल्यानंतर आपल्याला गरम करून त्यामध्ये वतायचं आहे आणि पीठ हटवून घ्यायचं आहे. हटवून त्यावरती मी हे पाणी मोजून घेतलेलं पातेलं ठेवून घेतलेलं आहे. त्या या पाण्याला आपण उकळी काढून घेऊ. छान उकळायला लागलेलं आहे. आता त्यामध्ये मी जे जिरं घेतलं होतं, परत तीळ, पापड खार आणि मीठ या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता या पाण्याला झाकण ठेवून छान उकळी काढून घ्यायची आहे. आता यामध्ये मी तीळ आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर नुसतं जिरं आवडत असेल तर तुम्ही नुसतं जिरं टाकू शकता किंवा नुसतं तीळ टाकून जर करायचे असेल तुम्हाला पापड्या तर तीळ पण टाकू शकता किंवा कोणाला खसखस आवडते त्यामुळे तुम्ही नुसतं खसखस पण टाकून या पापड्या बनवू शकता. आता या पाण्याला मी चांगली उकळी काढून घेते. हे पहा, आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण इथे पीठ वैरण्यासाठी किंवा पीठ हटण्यासाठी बेलण्याचा वापर केलेला आहे मी. आता मी ना ह्या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून वैरून घेणार आहे. आता हे पीठ वैरताना आपल्याला गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला एका हाताने पातेलं पकडून छान पीठ पटकन यामध्ये हटून घ्यायचं आहे.
आता अशाच प्रकारे मी सगळे पीठ यामध्ये हटून घेते. आता पीठ मला थोडंसं घट्टसर वाटतं, त्यामुळे मी एक साईडला पातळ पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना, ते पीठ पाणी या पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला तुमचा तांदूळ कसा आहे, नवा की जुना, त्यानुसार तुम्ही आणि पीठ घट पातळ बघून तुम्ही पाणी वापरा, नाही तर ह्या पाण्यातच पीठ हे वैरून घ्या. आता मी 2 किलो पीठ एखादाच वैरलेलं आहे. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही थोडं थोडं अर्धा किलो किंवा 1-1 किलो करून हे पीठ हटून घेऊ शकता. आता ह्या बेलण्याचं सगळं आपल्याला हे पीठ काढून यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे 20 मिनिटासाठी. आता मला हे सगळं पीठ पूर्ण हटण्यासाठी ना, पहिले मी 2.25 पातेले पाणी ओतले होते ना, जेवढं पीठ आहे तेवढं पाणी. त्याच्या व्यतिरिक्त मला अजून अर्ध पातेलं पाणी लागलेलं आहे. ह्या तांदळाने पाणी जास्त शोषून घेतलेलं आहे. तर आता गार पाण्याचा हात घेऊन हे पीठ असं दाबून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून गॅस बंद करून 20 मिनिटं असं ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे. गॅस बंद केला तरी आपल्या ह्या गरम ह्यानीच आपल्या ह्या पिठाला वाफ बसते. आता आपण ह्यावरती असं झाकण ठेवून वाफ देऊन घेऊ. तर गॅस बंद करून असंच ठेवलं होतं. आता याला चांगली वाफ बसलेली आहे. आता हे आपण एका उलथण्याच्या साह्याने एका ताटामध्ये काढून घेणार आहे. असं पीठ काढून घ्या आणि ना त्याला आता मी ग्लासच्या साह्याने असं मॅश करून घेणार आहे. म्हणजे हे पीठ ग्लासच्या साह्याने मळून घेणार आहे. असं पीठ मळल्याने काय होतं, एखादं गाठी राहिलेलं असेल ना आपलं पीठ, चांगली वाफ बसायची तर ते मिक्स होऊन जातं. आता अशा प्रकारे मी हे पीठ चांगलं ग्लासच्या साह्याने एकजीव करून घेणार आहे. आता गार पाण्याचा थोडासा सोमट पाण्याचा हात घेऊन आपल्याला आहे ना हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. आणि या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून त्याला आतमध्ये असं बालुशाहीसारखं आकार देऊन घ्यायचा आहे. असं केलं नाही ना आपल्या पीठ आहे ना, उकळायला ठेवल्यानंतर आतून बाहेरून पीठ हे उकळलं जातं. आता असंच आपण ह्या पिठाचे सगळे गोल करून घेऊ. हे पहा, मी सगळ्या पिठाचे असे गोल गोल गोळे करून घेतलेले आहेत आणि मध्ये असे छिद्र पाडून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजेच उकडून घ्यायचं आहे. मी ते स्टीमर घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे 1 तांब्या. आता त्यावरती मी चाळून ठेवून घेणार आहे. आता या पाण्याला चांगली उकळी आली की आपण त्यामध्ये ते गोळे उकडून घेणार आहे. मधल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण या गोल केलेल्या रिंगा ज्या आहेत ना त्या ठेवून घेऊ. अशा चिटकून चिटकून ठेवून घ्यायच्या, म्हणजे छान ह्यांना वाफ बसते. आपण कोथिंबीरीच्या वड्या किंवा आळूच्या वड्या कशा उकडतो त्या पद्धतीने याला उकडून घ्यायचं आहे. हे उकडून घेतलं ना म्हणजे आपले पापड चांगले खुसखुशीत होतात आणि फाटत नाही, तुटत नाही. आता ह्याला मी 20 मिनिटं उकडून घेणार आहे झाकण ठेवून. हे पहा, आता मी इकडं स्टीमर आणि इकडं पातेलं पद्धत तुम्हाला दाखवण्यासाठी एका शेगडीवरती पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी ओतून चाळण ठेवून घेतलेली आहे. आणि आता चाळणीवरती हे असे गोळे ठेवून घेतलेले आहेत. आता त्यावरती पण झाकण ठेवून मी हे पण 20 मिनिटं उकडून घेणार आहे. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरा पातेल्याची. आता आपल्याला असंच हे 20 मिनिटासाठी उकडून घ्यायचं आहे. आपले 20 मिनिटं झालेले आहेत. पहा आपले किती छान पीठ उकळलेलं आहे. आता हे पीठ आहे ना आपण असंच एका पॉलिथिनमध्ये टाकून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला एक कॅरी बॅग लागणार आहे जाड. आता हे असंच आपल्याला कॅरी बॅगमध्ये टाकून घ्यायचं आहे. कॅरी बॅगमध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला असं बेलण्याने लाटून घ्यायचं आहे. असं केलं नाही ना आपल्या पिठाला एकदम असं स्मूथ टेक्स्चर येतं आणि आपलं पीठ एकदम असं चांगल्या एकजीव झाल्या होतं. हे पहा, असं सगळ्या ह्यातल्या ज्या गाठी असतात ना राहिलेल्या त्या सगळ्या अशा एकजीव झाल्या जातात. त्यामुळे ना आपलं पीठ एकदम हलकं होतं आणि आपले पापड एकदम फाटत नाही, तुटत नाही, फुलायला मदत होते. आता असं बेलण्याने लाटून घेतल्याच्या नंतर ह्यातलं पीठ काढूनच घ्यायचं नाही. हे पहा, कोमट पाण्याचा हात घ्यायचा आहे आपल्याला. इथं एकही थेंब तेलाचा वापर न करता आपण हे पापड बनवणार आहोत. आता गरम गरमच
अशा गोळ्या करून घ्यायच्या आहे. पुरी यंत्रावरती कागद ठेवून घेतलेला आहे. गोळी ठेवून अशी थोडीशी दाबून घ्यायची आणि त्यावरती परत कागद ठेवून घ्यायचा आणि असा दाबून घ्यायचं. पहा आपला पापड किती छान झालेला आहे. आता आपण अशा प्रकारे टाकून घेऊ. हे पहा अजिबात आपला कागद चिटकत नाही. आता असे सगळे पापड मी करून घेणार आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी आणखीन एक करून दाखवते. मी पुरी यंत्राच्या मशीनवरती एक कागद ठेवून घेतलेला आहे. त्यावरती गोळी ठेवून घेतलेली आहे. अशी मी 2 बोटं दाबून घेतलेली आहे. वरती परत कागद ठेवून घेतलेला आहे आणि आता पुरी यंत्राने मी प्रेस करणार आहे. हे पहा अशा पद्धती वरचा प्लास्टिकचा कागद काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला असा कागदावरती टाकून हा वरचा कागद काढून घ्यायचा आहे. असेच सगळे पापड मी करून घेणार आहे. मी सगळे पापड या पद्धतीने सगळे करून घेतलेले आहेत. आता हे ना फॅन खाली 5-6 तासासाठी ठेवणार आहे आणि नंतर पलटी करून उन्हामध्ये 1 दिवस कडकडीत वाळून घेणार आहे. हे पापड आहेत ना आपले 2 वर्ष टिकतात. पापड आहे ना मी 1 दिवस फॅन खाली वाळून दिले होते घरात. आता दुसऱ्या दिवशी टेरेसवरती कडकडीत उन्हात वाळून घेतलेले आहेत. पहा आपले खिचे पापड किती छान झालेले आहेत, पातळ. आणि हा खिचे पापड आहे ना एक पण मोडलेला नाही किंवा तुटलेला नाही. सगळे अशा प्रकारे छान झालेले आहेत. हे पहा पापड आपले तळण्यासाठी रेडी झालेले आहेत. आता आपण हे तळून पाहू किती फुलतात ते. हे पहा आपली पापडी किती छान फुललेली आहे. पहा आपल्या पापडीचा आकार किती छोटा आहे. आता आपण तेलात टाकल्याच्या नंतर पाहूया आहे की नाही आपली 5 पट फुलणारी तांदळाचे खिचे पापड. एक तुम्हाला दाखवते. हे पहा आपले तांदळाचे खिचे पापड किती छोटे आहेत आणि आता आपले तळून किती मोठे झालेले आहेत. आणि हे पहा आपले तांदळाचे पापड किती खुसखुशीत आणि किती मोठे झालेले आहेत. हे पहा तुम्ही पण अशा प्रकारे मी जशी रेसिपी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली ना त्याप्रमाणे तुम्ही ही रेसिपी करून पहा. तुमचे पण तांदळाचे खिचे पापड असेच बनतील. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असे स्वस्त खा आणि मस्त रहा.